दोस्त की मौत का सदमा नहीं सह पाया युवक, बैरामजी टाउन में फांसी लगाकर दी जान। नागपुर की सदर थाना क्षेत्र के अंतर्गत बैरामजी टाउन परिसर में एक हृदय विदारक घटना सामने आई है, जहां दोस्त की मौत के सदमे से उबर न पाने पर एक 20 वर्षीय युवक ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। मृतक की पहचान विलास कुमार शिव कुमार पटेल उम्र 20 वर्ष के रूप में हुई है। बताया जा रहा है कि विलास मूल रूप से मध्य प्रदेश के अटारिया का निवासी था और नागपुर में बैरामजी टाउन निवासी जैन के यहाँ काम करता था। वह वही के एक कमरे में रह रहा था। जानकारी के अनुसार 24 दिसंबर को शंकर नगर इलाके में रहने वाले उसके करीबी दोस्त ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली थी। दोस्त को फंदे पर लटकता हुआ देखने के बाद विलास गहरे सदमे में चला गया और परिजनों और परिचितों के मुताबिक वह तब से मानसिक रूप से अस्वस्थ रहने लगा था और दिन भर मोबाइल पर दोस्तों की तस्वीरें देखकर उदास रहता था। शनिवार को विलास ने अपने कमरे में पंखे से रस्सी बांधकर फांसी लगा ली। जैन ने जब से उसे फंदे पर लटका देखा तो तुरंत पुलिस को सूचना दी। सूचना मिलते ही सदर पुलिस मौके पर पहुंची। पंचनामा कर शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया गया है। पुलिस ने आकस्मिक मृत्यु का मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। इस घटना की अधिक जानकारी अमोल देशमुख द्वारा दी गई है। फिलहाल इस मामले में आपकी क्या राय है, हमें कमेंट करके जरूर बताएं। याच्यामध्ये सदर पोलीस स्टेशन मध्ये आदीमध्ये बैरामजी ठिकाणी साहिल जैन यांचे राहतं घर आहे. त्या राहत्या घरामध्ये मृतक आहे विकास कुमार शिवकुमार पटेल. हा त्यांच्याकडे साफसफाईचं काम करण्याकरता 1 वर्षापासून राहत होता. तो त्यांच्या घराच्या वरती छतावरती बांधलेल्या एका खोलीमध्ये राहत होता. त्या ठिकाणी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. सुसाईडचं नोट वगैरे मिळालेली नाही, परंतु त्याच्याच बाजूला एक व्यक्ती जो राहत होता तो पण साफसफाईचं काम करत होता त्या बंगल्यामध्ये. त्यांचं नाव आहे संजय गुरुप्रसाद नापीर. यांनी या संदर्भाने तक्रार दाखल केली होती आपल्याला. ज्यावेळेस त्यांनी सर्वात प्रथम हा प्रकार पाहिला आणि ज्यावेळेस 9 वाजता त्यांनी त्या मुलाच्या रूमचा दरवाजा उघडला त्यावेळेस त्यांनी गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये आढळला. त्याचं एकंदरीत सांगणं होतं की हा विकास कुमार हा जो मृतक आहे तो राहणार मूळचा जरी असला मध्य प्रदेशचा जिल्हा मोहगंज येथील होता, परंतु तो मागील 1 वर्षापासून या ठिकाणी राहत होता. त्याचबरोबर त्याचा एक मित्र शंकर नगर या ठिकाणी एका बंगल्यामध्ये काम करत होता आणि त्याच्याकडे त्याचं येणं जाणं होतं नेहमीच. त्याचा एकदम चांगला जीवलग मित्र होता. त्या मित्राने मागच्या 3 दिवसापूर्वी त्या ठिकाणी त्याच्या स्वतःच्या घरी फाशी घेतली होती, गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर हा जो मृतक आहे हा देखील त्या दिवसापासून नेहमी गपचूप राहणे, शांत राहणे आणि झोपत नव्हता वगैरे त्यांनी या गोष्टी ऑब्झर्व केल्या होत्या आणि त्यांना रात्री तो 11:30 वाजता त्याच्या रूम मध्ये गेलेला दिसला. त्यानंतर सकाळी त्याने दरवाजा उघडताच 9 वाजता गळफास घेऊन मेल्या स्थितीमध्ये आढळून आला. याच्यामध्ये जास्त संशयास्पद काही नाही, परंतु याच्यातील मुझे अच्छा नहीं लग रहा, मैं डिस्टर्ब हूं, ये सब बता रहा था उनको. शक्यता आहे की याच्यामध्ये सुसाइडल टेंडन्सी आहे की त्याच्या मित्राने आत्महत्या केली असावी. आत्महत्या केली म्हणून याने देखील त्या सुसाइडल टेंडन्सीमध्ये आत्महत्या केली असावी असं सध्या तरी प्रथम दर्शनी वाटत आहे. परंतु या ठिकाणी अकस्मात मृत्यू दाखल केला असून त्यानंतर पुढील तपास करीत आहोत. हे आपणार होना कामात लगाओ. आज ये कॉल करो 1-800-313-1212 लो.